नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला एकदम चटपटीत असं कैरी आणि मिरचीचं लोणचं तयार करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला लोणच्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे। पोहे खायचा जो मोठा चमचा असतो त्या चमचाने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे। या ठिकाणी मी 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे, 2 चमचे आपण या ठिकाणी मोहरीची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे आपण या ठिकाणी मीठ घेतलेले आहे, अर्धा चमचा आपण या ठिकाणी जिरे घेतलेले आहे आणि 1/2 चमचा आपण या ठिकाणी मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 1/2 चमचा आपण या ठिकाणी हिंग घेतलेला आहे। 2 चमचे आपण या ठिकाणी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे, 1/2 चमचा आपण या ठिकाणी हळद घेतलेली आहे, 300 ग्राम आपण या ठिकाणी कैरी घेतलेली आहे आणि 100 ग्राम आपण या ठिकाणी हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची आणि कैरी आपण छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि दोन्ही आपण एका कॉटनच्या कपड्याने पुसून याला कोरडं करून घेतलेलं आहे। याला आपण पाणी अजिबात ठेवलेलं नाहीये, एकदम छान कोरडं आणि सुकं करून घेतलेलं आहे। आता आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे। कैरीच्या वरील जे देठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता कैरीचे आपल्याला या ठिकाणी उभ्या आकारामध्ये आधी तुकडे करून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कैरीचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। आपल्याला ही कैरी जी आहे ती मिक्सरला थोडीशी जाडसर अशी बारीक करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मी कैरीचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। मिरची देखील मी या ठिकाणी कट करून घेतलेली आहे। आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी चॉपरचा देखील वापर करू शकता किंवा कैरी तुम्ही या ठिकाणी किसून देखील घेऊ शकता। हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 2 चमचे मी या ठिकाणी बडीशोप घेतलेली आहे, अर्धा चमचा मी या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे आपण या ठिकाणी मोहरीची डाळ घेतलेली आहे, 1/2 चमचा आपण या ठिकाणी मेथी दाणा घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। तर हलकेसे मी हे गरम करून घेतलेले आहेत। आता आपल्याला एका ताटामध्ये काढून याला थंड करून घ्यायचं आहे। आपले हे सर्व साहित्य आपण थंड करून घेतलेले आहे। मिक्सरच्या जारला आपण हे थोडेसे जाडसर अशी कुटून घेऊया। अशा पद्धतीने आपण थोडेसे जाडसर हे वाटून घेतलेले आहेत। लोणच्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये मी सुरुवातीला कैरी टाकून घेतलेली आहे। एकदम बारीक न करता आपल्याला प्लस मोडवरती याला जाडसर असं फिरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी मिक्सरला ही कैरी फिरून घेतलेली आहे। बघू शकता बऱ्यापैकी जाड आहे। मिरची देखील आपल्याला सेम याच पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि ती देखील आपण जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। आपले जे तेल आहे ते देखील थंड झालेलं आहे। जे मसाले आपण बारीक करून घेतलेले आहेत ते सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकत आहे। काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे आपल्या लोणच्याला रंग छान येतो। तेलामुळे आणि मिठामुळे आपले जे लोणचं आहे ते जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते। तेलामध्ये आपल्याला हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली जी कैरी आहे ती कैरी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मिरची देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। तेलाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला यामध्ये कैरी आणि मिरची टाकून घ्यायची आहे। एकदम इन्स्टंट आणि झटपट तयार होणारं आपलं कैरीचं आणि हिरवी मिरचीचं चटपटीत असं लोणचं किंवा कुचा तयार झालेलं आहे। एकदम झटपट तयार होणारं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 2 ते 3 महिने हे खराब होत नाही। आता आपल्याला या ठिकाणी काचेची भरणी तयार करून घ्यायची आहे। भरणीला आपल्याला हिंगाची धुरी देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी मी काचेची भरणी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि ती आपण कोरडी करून घेतलेली आहे। लाकूड मी या ठिकाणी गॅसवरती जाऊन कोळसा तयार करून घेतलेला आहे। तो कोळसा मी या ठिकाणी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। त्यावरती आपल्याला 1/2 चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ज्या भरणीमध्ये हे लोणचं भरायचं आहे ती भरणी आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे। एक 5 मिनिट आपल्याला अशाच पद्धतीने ही भरणी झाकून ठेवायची आहे। त्यामुळे हिंगाची जी धुरी आहे ती आपल्या भरणीमध्ये छान व्यवस्थित जाईल आणि आपले जे लोणचं आहे ते अजिबात खराब होणार नाही। एकदम चटपटीत चटकदार आंब्याचं आपलं हे लोणचं किंवा कैरीचा कुचा आपला तयार झालेला आहे। ताटाची शोभा वाढवणारं त्याचबरोबर तोंडाची चव वाढवणारं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे। इन्स्टंट आहे, लगेचच बनवून तुम्ही लगेचच खाण्यासाठी घेऊ शकता। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।